Brought to you by V-Guard. नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. महत्त्वाच्या बातमीने बुलेटिनची सुरुवातीलाच बातमी आहे ती अर्थसंकल्पाची. महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे. दरम्यान अर्थसंकल्पामध्ये अजित पवारांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. अजित पवार यांच्याकडून लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली आहे. ते 60 वर्षातील महिलांना महिन्याला 1,500 रुपये मिळणार आहेत. तर शेतकऱ्यांसाठी युवा वर्गासाठी देखील मोठ्या घोषणा या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेल्या आहेत. अर्थसंकल्पावरून विरोधकांनी मात्र सरकारला धारेवर धरले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा. 21 ते 60 वर्षातील महिलांना दरमहा 1,500 रुपये. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार V-Guard एयर कूलर का चमत्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी घोषित करत आहे. शासनातर्फे दरमहा 1,500 रुपये प्रदान करण्यात येतील. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा. पात्र कुटुंबाला वर्षाला 3 सिलेंडर मोफत. पात्र कुटुंबाला. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार V-Guard AC स्टेबलाइजर का चमत्कार. वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मी आज जाहीर करत आहे. 10,000 महिलांना रिक्षा खरेदीसाठी निधी देणार. राज्यातील 17 शहरात 10,000 महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य करण्यात येईल. 80 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार V-Guard इन्वर्टर बैटरी का चमत्कार. कृषी पंपाचे थकीत वीज बिल माफ. दिवसा अखंडित वीज पुरवठ्यासाठी निधी देणार. 46,06,000 शेतीपंप धारक यांचा पूर्णपणे वीज माफीचा निर्णय राज्य सरकारने घेतला. कापूस सोयाबीन शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5,000 रुपयांचं सहाय्य. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टर प्रमाणे हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 5,000 रुपयाचं अर्थसहाय्य देण्याची घोषणा मी करीत आहे. गाय दूध उत्पादकांना जुलैपासून 5 रुपयांचं अनुदान सुरू राहणार. गायीचे दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी 1 जुलैपासून प्रति लिटर 5 रुपयाप्रमाणे अनुदान देण्याची योजना पुढे चालू ठेवण्यात येईल. 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर. पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू. राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ तर 1,021 महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली असून प्रतिदिंडी 20,000चा निधी देणार. मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन. सरकारने या वर्षापासून प्रतिदिंडी 20,000 रुपये निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही मुख्य पालखी मार्गांवरील सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी. मोफत औषधोपचार करणार. देहू आळंदी ते पंढरपूर या दोन्ही मुख्य पालखी मार्गावरील सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. आवश्यकतेनुसार मोफत औषधोपचार देखील केले जाणार आहे.
ठाणे, बृहन्मुंबई, नवी मुंबईतील पालिका क्षेत्रातील पेट्रोल 65 पैसे आणि डिझेल 2 रुपये 7 पैसे प्रति लिटर स्वस्त होणार. ठाणे, बृहन्मुंबई आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील पेट्रोलचा दर हा 65 पैसे व डिझेलचा दर अंदाजे 2 रुपये 7 पैसे प्रति लिटर स्वस्त होणार आहे. मुख्यमंत्री बळीराजा सवलत योजनेअंतर्गत 44 लाख शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा. मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना आणि त्याच्यामध्ये आपण जवळपास ह्या सगळ्या कामाच्या करता मोफत वीज 7.5 हॉर्सपावर पर्यंत देतोय. आर्थिक तरतुदीबद्दल कुठेही याच्याबद्दल उल्लेख नाही. म्हणजेच काय, हे गाजराची पुंगी ज्याला म्हणतो, वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली, हा गाजरांचा अर्थसंकल्प आहे. गाजर दाखवण्याचा प्रकार आहे. आर्थिक तरतूद याच्यामध्ये कुठेही दाखवलेली नाहीये. माझं राज्य कर्जबाजारी होत असेल, त्याच्यामध्ये रोजगाराची नवीन संधी उपलब्ध होत नसेल, तर मोफत तुम्ही शिक्षण द्या, मोफत घरामध्ये पैसे द्या, पण करता करविता ज्याला म्हणतो, करतेपणा हा महाराष्ट्राच्या रगारगात आहे. कुछ लोग कहते हैं ये चुनावी जुमला है, लेकिन ये चुनावी जुमला नहीं है. ये कोई कहते गाजर है, तो बोले ये महाराष्ट्र विकास का गजर है. ये निश्चय और निर्धार का अर्थसंकल्प है. इतना ही मैं कहूँगा. चादर लगी फटने, खैरात लगी बटने. ये चादर फट गई है और अब खैरात इतनी बांटने की कोशिश हो रही है, और ये खैरात सिर्फ 2 महीने के लिए, 3 महीने के लिए है. मुझे पूरा यकीन है कि कोड ऑफ कंडक्ट लगने के बाद ये सारी चीजें ठप हो जाएंगी. चादर तो उनकी फट गई. अरे प्रधानमंत्री बन नहीं पाए, विपक्ष के नेता बन गए, इसलिए पेड़े बांट रहे हैं. हंसना क्या रोना. चद्दर के बारे में मैं इतना ही कहूँगा, मैंने अभी मराठी में कहा है, जो औरंगजेब और क्या नाम उसका याकूब मेमन को दिल से फादर मानते हैं, उनको चादर दिखेगी नहीं तो और क्या दिखेगी. और इसलिए चादर हमारी नहीं, चादर उनकी फटी है. गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये गेले 10 वर्ष भारतीय जनता पक्षाच्या आश्वासनांना आणि थापांना कंटाळून चिडलेल्या महाराष्ट्राने जो काही त्यांना दणका दिला, त्या दणक्याने आता यांचे डोळे थोडेसे किलकिले झाल्यासारखे वाटत आहेत. तरी देखील जनता यांच्या थापांवरती विश्वास ठेवेल असं मला काय वाटत नाही. उद्धवजी म्हणाले हा थापांचा अर्थसंकल्प आहे. हा थापांचा नाही, हा आपल्या मायबापांचा अर्थसंकल्प आहे. कारण शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणारा, कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला मदत करण्याचा निर्णय घेणारा, अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे महिलांना जरा थोडंसं एक मतदानात आपल्या बाजूला करून घेण्याचा एक प्रयत्न, केविलवाणा प्रयत्न केलेला दिसतोय. मी आधीच म्हटलं होतं की महिलांसाठी लाडकी लेक किंवा लाडकी बहीण ही योजना आणत असेल तर जरूर आणा, आम्ही स्वागत करतो. पण मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करू नका. मुलींसाठी काही आणत असाल तर मुलांसाठीही आणा. आता जे बेरोजगार आहेत, सुशिक्षित, त्यांना आम्ही 10,000 रुपये अप्रेंटिसशिप देणार आहोत. हा देखील ऐतिहासिक निर्णय पहिल्यांदा राज्यात होतोय. नाही, लाडका भाऊ योजना तर आम्ही केली ना, 10,000 रुपये देतोय. पण त्यांनी तर 2.5 वर्ष लाडका बेटा योजना राबवली. त्याचं काय? विधान परिषदेसाठी 11 नावं बावनकुळेंनी केंद्राला पाठवली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. 11 नावांमध्ये पंकजा मुंडे यांच्या नावाचा समावेश आहे, अशी ही माहिती सूत्रांकडून मिळत आहे. चित्रा वाघ यांच्या नावाचा देखील यादीमध्ये समावेश असल्याचं कळतं. विधान परिषदेसाठी भाजपनं 11 नावं केंद्राला पाठवली आहे. या 11 नावांमध्ये पंकजा मुंडे, चित्रा वाघ, हर्षवर्धन पाटील, परिणय फुके, अमित गोरखे यांचीही नावं आहेत. नो क्लोजर ओनली बुलडोजर अवैध पब बार चालकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी इशारा दिलाय. पुण्यातील ड्रग्ज प्रकरणानंतर मुख्यमंत्री शिंदेंकडून बुलडोजर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांचे जे ड्रग्जचे अड्डे आहेत, हे ड्रग्जचे अड्डे देखील उकडून टाकणार, बिलकुल उद्ध्वस्त करणार. हे ड्रग पूर्णपणे संपेपर्यंत ही कारवाई थांबणार नाही.
नो क्लोजर, ओनली बुलडोज. राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये कोणाला काय मिळालं ते आपण पाहूया. अर्थसंकल्पात महिला वर्गासाठी काय? राज्यात लेक लाडकी योजनेसह महिलांसाठी आर्थिक योजनेची सुरुवात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात होणार. योजनेअंतर्गत 21 ते 60 वर्षातील महिलांना दरमहा 1500 रुपये देणार. या योजनेसाठी दरवर्षी 46,000 कोटींचा निधी दिला जाईल. जुलै 2024 पासून अंमलबजावणी सुरू करण्यात येईल. विवाहित मुलींसाठीच्या शुभमंगल योजनेचा निधी वाढवला. या अंतर्गत 10,000 20,000 निधी देण्यात येणार. राज्यातील 10,000 महिलांना रिक्षा खरेदीसाठी निधी देण्यात येईल. महिला उद्योजकांनी 15 लाख रुपयांपर्यंत घेतलेल्या कर्जावरील व्याजाचा परतावा शासनाकडून करण्यासाठी आई योजना सुरू. महिला व बालकांविरोधातील अत्याचाराचे खटले चालवण्यासाठी 100 विशेष जलदगती न्यायालयांना आवश्यक निधी देणार. अर्थसंकल्पातून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचीही घोषणा करण्यात आली. त्यानुसार प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला 3 सिलेंडर मोफत देण्यात येतील. पर्यावरण संरक्षणाला ही योजना सहाय्यभूत ठरेल. 52,16,412 लाभार्थी कुटुंबांना योजनेचा लाभ देण्यात येईल. महाराष्ट्रात 6 लाखाहून अधिक महिला बचत गट कार्यरत आहेत. ती संख्या आता 7 लाख करण्यात येईल. त्यासाठीच्या निधीची रक्कम 15,000हून 30,000पर्यंत वाढवण्यात आली. अर्थसंकल्पात राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी काय? तर शेती कृषी पंपांचं थकीत वीज बिल माफ करण्यात येईल. 46,06,000 शेती पंपधारक शेतकरी 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत मोटर चालवतात. शेतकऱ्यांसाठी दिवसा अखंडित वीज पुरवठ्यासाठी निधी देणार. उपसा सिंचन योजनेचं सौर ऊर्जीकरण करणार. सौर ऊर्जीकरणासाठी 4,000 कोटींचा निधी देण्यात येणार. जलयुक्त शिवारसाठी 650 कोटींच्या निधीची तरतूद. शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर ऊर्जा पंप देणार. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी 350 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे 851 कोटी 66 लाखांचं अनुदान दिलं. कांदा कापसाच्या हमीभावानं खरेदीसाठी प्रत्येकी 200 कोटींचा फिरता निधी निर्माण करणार. कापूस सोयाबीन शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5,000 रुपयांचं अर्थसहाय्य. राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर. ई पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू. शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा देण्याची योजना कायम करणार. गाव तिथे गोदाम योजना राबवण्यात येणार. जुन्या गोदामांची डागडुजी केली जाणार. गाय दूध उत्पादकांना जुलैपासून 5 रुपयांचं अनुदान सुरू राहणार. शेळी मेंढी कुक्कुटपालनासाठी प्रोत्साहन योजना राबवणार. शेतकऱ्यांना सहाय्य करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. बी बियाण्यांसाठी अनुदान, सिंचन सुविधा, तंत्रज्ञानाचा वापर, शेतमाल साठवणूक इत्यादींबाबत विविध योजना राबवणार. 2023-24 आर्थिक वर्षापासून शेतकऱ्यांच्या सहाय्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी देखील दिला जातोय. अर्थसंकल्पातून वारकऱ्यांसाठी काय? तर मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. प्रतिदिंडी 20,000चा निधी देण्यात येणार. वारीचा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवण्यात आलाय. निर्मल वारीसाठी 36 कोटी 71 लाखांचा निधी. पंढरपूरच्या वारीचा जागतिक वारसा नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्तावही पाठवण्यात आलाय. देहू आळंदी ते पंढरपूर या दोन्ही मुख्य पालखी मार्गावरील सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी आणि त्यांच्यावर मोफत औषधोपचार. जरांगे पाटील यांच्या मातोरी गावामध्ये झालेल्या दगडफेकीवरून जरांगेंनी भुजबळांवर आरोप केले आहेत. सर्व काही भुजबळच घडवत असल्याचा आरोप जरांगेंनी केला. तर बीड सारखी स्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण करू नका असं आवाहन भुजबळांनी जरांगेंना केलं आहे. ही छगन भुजबळच घडून आणतोय. मुख्यमंत्र्यांनी शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी त्याच्यावर जरा बारीक लक्ष ठेवा. तो राज्यात दंगली घडवीत, त्याला समज द्या. फडणवीस साहेब तुम्हाला विनंती करून सांगतो, या छगन भुजबळाला तुम्ही समज द्या की गोरगरीब ओबीसीचे गोरगरीब मराठ्यांच्या लोक अडचणीत आली नसल्याला राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडील. तो फडणवीस साहेबांनी हे मी तुम्हाला विनंतीपूर्वक सांगतो, मनावर घ्या. छगन भुजबल इधर है, तुम्हारे गांव में क्या हो रहा है वो तुम जाने, हम क्या जाने. जरांगे के गांव में सब जो झगड़ा हुआ अब उसको मालूम नहीं है क्या. परत एकदा बीड सारख्या परिस्थिती तुम्ही सगळीकडे निर्माण करू नका. आणि नाहीतर हे सगळं राज्य जे आहे ना, या सगळ्या अशा गोष्टी सुरू झाल्या
तर कुणालाही हे जे आवडता येणार नाही. आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया. आरटीओच्या अधिकाऱ्यांचा संगनमत आहे का हे तपासलं जाईल. विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपांवर गृहमंत्री फडणवीसांचं उत्तर. पुण्यामध्ये 27 पब विनापरवाना चालत असताना पोलीस आयुक्त झोपले होते का? विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल. पुणे अपघात प्रकरणामध्ये कोण पाठीशी घालत होतं? सवाल उपस्थित करत वडेट्टीवार आक्रमक. महापुरुषांचा अवमान झाल्याच्या निषेधार्थ सोलापुरातील समस्त हिंदू संघटनांचा रास्ता रोको. पुण्यातील हडपसरमध्ये झालेल्या अवमानाच्या निषेधार्थ पुणे हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन. पुण्यामधील महापुरुषांच्या अवमान प्रकरणी कोल्हापूरमध्ये सकल हिंदू समाजाचं आंदोलन. तावडे हॉटेल परिसरामध्ये सकल हिंदू समाजाचं रास्ता रोको आंदोलन. दुधाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे विधान भवनाच्या गेटवर शिवधर्म फाउंडेशनच्या वतीने आंदोलन. विधान भवनाच्या बाहेर रस्त्यावर दूध फेकून आंदोलन. आक्रमक आंदोलक पोलिसांच्या ताब्यात. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही दूध उत्पादक शेतकरी आक्रमक. धुळे सोलापूर महामार्गावरील आडगावमध्ये दूध सांडून आंदोलन. दुधाला मागणीप्रमाणे दर देण्याची मागणी. दूध दरवाढीसाठी शेतकऱ्यांचं सांगोल्यामध्ये 3 दिवसांपासून आंदोलन. दुधाला प्रति लिटर 70 रुपये दर देण्याची मागणी. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा. केंद्र सरकारने हजारो टन दूध पावडर आयात केल्याचा निर्णय शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारा. केंद्र सरकारने निर्णय त्वरित मागे घ्यावा. अजित नवले यांची मागणी. Brought to you by V-Guard,